नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजचा आपला विषय आहे गणित आणि आजचं आपलं प्रकरण आहे शाब्दिक गणिते. ठीक आहे, मग शाब्दिक गणिते हे आजचं आपलं कितवं प्रकरण आहे? 13वं प्रकरण आहे. जर याच्या अगोदरचे 12 प्रकरणं किंवा 12 लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत, कारण TET परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा काय आहेत, अतिशय उपयुक्त आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा आपला पहिला प्रश्न काय बघा. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? काय विचारलं आपल्याला? पिशवीमध्ये एकूण किती चेंडू आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, अतिशय सोपं प्रकरण आहे. आता हे जे शाब्दिक गणित हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपल्याला या ठिकाणी विचारलेले असतात. ठीक आहे, म्हणजे काही एकच सूत्र नाही किंवा एकच मेथड नाही किंवा याच पद्धतीचे गणित विचारले जातात असं काही नाही. त्यांना जसं वाटेल तसं ते गणित आपल्याला या ठिकाणी विचारू शकतात. ठीक आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक प्रकरणामध्ये सुद्धा काय असतात, शाब्दिक गणित असतात. म्हणजे जर तुम्ही लसावी मसावी घेतलं तर लसावी मसावीमध्ये पण शाब्दिक गणित असतात. वैवारी घेतलं तर वैवारीमध्येही शाब्दिक गणित असतात. काळकाम घेतलं तर त्याच्यामध्येही शाब्दिक गणित असतात. ठीक आहे, मग या शाब्दिक गणितामधील आपण आज काय केलंय, एकचल रेषीय समीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, मग या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो मग त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं बघा. आता तुम्हाला सांगितलंय पिशवीत चेंडू किती रंगाचे आहेत? 4 रंगाचे चेंडू आहेत. किती रंगाचे चेंडू आहेत? 4. त्यांनी काय सांगितलंय? 12 सोडून सगळे निळे आहेत, 21 सोडून सगळे काळे आहेत, 20 सोडून सर्व लाल आहेत आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. तर त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं बघा, दिलेल्या सगळ्याची बेरीज करायची. बेरीज करा बघा. 12 अधिक 21, 21 आणि 12 किती होतील? 33. 33 अधिक 20, 33 आणि 20 किती झाले? 33 आणि 20 53. 53 आणि सॉरी चुकते आपली बेरीज, आपण परत बेरीज करू. ठीक आहे, नाही बरोबर आहे. 53 आणि 19 किती? 72. चौघांची जर बेरीज केली तर आपली किती आली बेरीज? 72 आली. पुन्हा एकदा सांगतो बघा. 12 आणि 21 किती? 33. 33 अधिक 20 किती झाले? 53. आणि 53 अधिक 19 किती झाले? 72. मला हे 19 लाईटीने दिसत नव्हते. मग 19 अधिक किती झाले? म्हणजे चौघाची बेरीज केली तर किती आली आपली बेरीज? 72 आली. मग तुम्हाला फक्त काय करायचं, चौघाची बेरीज करायची, बेरीज लिहून घ्यायची 72. छेदामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय? आता इथं काय सांगितलं त्यांनी, किती रंगाचे चेंडू आहेत आपल्याकडे? फक्त 4 रंगाचे चेंडू आहेत. मग तुम्हाला जेवढ्या रंगाचे चेंडू असतील त्याच्यातून एक वजा करायचे. मग 4 वजा 1 जर केला आपण तर बरोबर किती राहतंय? 3 राहतंय. मग छेदामध्ये आपल्याला फक्त काय करायचंय? 3 घ्यायचंय. एवढीच गणित करायचं. पहिली स्टेप काय सांगितली तुम्हाला? सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज किती आली आपली? 72 आली. नंतर आपण काय केलं, आपल्याला किती प्रकारचे चेंडू असतील किंवा किती रंगाचे चेंडू असतील त्यांनी सांगितलंय, 4 रंगाचे चेंडू सांगितलंय. मग त्याच्यामधून एक वजा करायचा. जेवढ्या रंगाचे चेंडू सांगितले असतील तेवढ्यामधून एक वजा करायचा. मग इथं आपल्याला किती रंगाचे चेंडू सांगितले? 4. 4 मधून आपण एक वजा केला, किती राहिले? 3. मग 72 छेद आपण 3 घेतलं. 3 नी भाग देऊ. 3 1 3, 3 2 6, 7 मधून 6 गेले, 1 राहिला, पुढचे 2 घेतले, 12 झाले. 3 चौक 12. किती आलं उत्तर? 24 आलं. मग त्या पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? तर त्या पिशवीत एकूण 24 चेंडू आहेत. कुठे ऑप्शन 24? बघा, पर्याय क्रमांक 3 आपल्याला 24 दिलेला आहे. म्हणजे खूप सोपं असतं मित्रांनो हे. फक्त तुम्हाला गणित व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा का गणित व्यवस्थित समजून घेतलं तर तुमचं उत्तर काय होणार? या ठिकाणी 100% बरोबर येणार. ठीक आहे, पुढच्या गणिताकडे जाऊ. सेम गणित, दुसरं गणित बघा. काय विचारलंय या ठिकाणी? एकदा तुम्हाला स्क्रीन आपली व्यवस्थित दिसते का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा बरं एकदा. म्हणजे मला जर काही सेटिंगमध्ये चेंजेस करायचे असतील कॅमेऱ्याचे तर ते करता येतील, की बाबा आम्हाला सर सगळं व्यवस्थित दिसत आहे. दिसत नसल तर नाही दिसत स्पष्ट असं सांगा, आणि जर काही अडचण नसेल, व्यवस्थित दिसत असेल तर व्यवस्थित दिसतंय असं सांगा. ठीक आहे, मग या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा. एका टोपलीत 8 सोडून सर्व सफरचंद, 7 सोडून सर्व संत्री आणि 9 सोडून सर्व पेरू आहेत. जर टोपलीत फक्त 3च प्रकारचे फळे असतील तर टोपलीत एकूण फळे किती आहेत? काय विचारलंय? टोपलीमध्ये एकूण किती फळं आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितली होती मी? बेरीज करायची. मग काय सांगितलं इथं बघा, किती सोडून
8 सोडून, मग घ्या 8, इथं सांगितलंय 7 सोडून, 8 आणि 7 किती झाले 15, 15 आणि 9 किती झाले 24, किती झाले 24, बेरीज किती आली आपली 24. छेदामध्ये काय घ्यायचंय, किती प्रकारचे फळं आहेत तिथं बघा बरं, किती प्रकारचे आहेत 3 प्रकारचे. मग तुम्हाला काय सांगितलं होतं मी 3 - 1 म्हणजे बरोबर किती 2. मग आपल्याला छेदामध्ये किती घ्यायचंय 2. मग किती राहतात खाली इथं 12 दुने 24, 12 दुने 24. बघा बरं कुठं 12 ऑप्शन आहे का, बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे 12. काय अवघड आहे याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, फक्त तुम्हाला गणित एकदा व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि नेमकं करायचंय काय हे एकदा समजून घ्यायचंय. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरासहित भेटतील. म्हणजे या प्रश्नपत्रिकेची तुम्हाला उत्तर सूची सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल, उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याला त्याला प्रश्नाचे उत्तरं विचारायची गरज लागणार नाही. आतापर्यंत झालेला, आता तुम्हाला माहिती आहे TET परीक्षा कधीपासून चालू झालेली आहे 2013 पासून. मग 2013 पासून झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी पाठवल्या जातील. मग त्यामध्ये पेपर 1 पण असेल आणि पेपर 2 पण असतील. दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या सगळ्या पाठवल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर आपण याच्यावरतीच तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मानसशास्त्र असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी पाठवत आहोत किंवा प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे इयत्ता 4थी ते 8वीच्या परीक्षेमधलं सुद्धा अतिशय महत्त्वाचा आपला प्रश्न, म्हणजे तसं जर पाहिलं तर 4थी ते 8वी नाही, आपल्याला 4थी ते 10वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातात. किती 4थी ते 10वी पर्यंतचे. ठीक आहे, आता आपल्या नोट्स सध्या 8वी पर्यंतच्या आहेत. आपण एक 2-4 दिवसामध्ये ह्या पुढच्या 9वी 10वीच्या सुद्धा नोट्स तुम्हाला काढणार आहोत. ठीक आहे, मग त्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटल्या जातील. मग तुम्हाला जर तसं सांगायचं म्हटलं, बघा या ठिकाणी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान ह्यापैकी तुमचे जे परिसर अभ्यास आहे ना, ह्या परिसर अभ्यासातले 30 पैकी 30 प्रश्न कुठले असतात 4थी ते 10वीच्या पुस्तकातले असतात. त्याच्यानंतर तुमचं जे समाजशास्त्र आहे बघा, पेपर 2चं समाजशास्त्र, ज्यांचा विषय समाजशास्त्र आहे त्यांचे 30 नाही, समाजशास्त्र किती मार्काला आहे 60 मार्काला आहे. मग 60चे 60 प्रश्न कुठे असतात 4थी ते 10वीच्या पुस्तकामधले असतात. कारण त्यांनी जे परिपत्रक टाकलेलं आहे अभ्यासक्रमाचं त्याच्यातच त्यांनी उल्लेख केलेला आहे की माध्यमिक शालांत परीक्षापर्यंतच्या पुस्तकामधील आधारित प्रश्न असतील. म्हणजे 10वी माध्यमिक म्हणजे कुठपर्यंत 10वी पर्यंतच्या परीक्षेमधले आधारित हे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. त्याच्यानंतर ज्यांचं पेपर 2ला गणित विज्ञान आहे त्यांच्यासाठी सुद्धा इयत्ता 4थी ते 10वीच्या विज्ञानमधले किती प्रश्न असतात 30 प्रश्न असतात. ठीक आहे, गणिताचे 30 असतात आणि विज्ञानचे 30 असतात. मग एवढं महत्त्वाचं आहे तुम्हाला हे क्रमिक पुस्तकांचा सुद्धा अभ्यास करणं. मग त्याच्या सुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण त्याच्या एकदम नोट्स काढल्यात. ठीक आहे, मग त्या नोट्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. मग याची किंमत किती आहे, फक्त 200 रुपये आहे. विद्यार्थ्याच्या मागणीस तर आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ही टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मग तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला फोनपे गुगल पेचा नंबर आहे. तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवरती 139 रुपये पाठवायचे. ज्यांना नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत आहे त्यांनी जर मला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर द्या, तर त्यांच्यासाठी व्हॉट्सॲपवरती आपण स्कॅनर सुद्धा देतो. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असते सोपं असतंय, सुरक्षित असते. मग तुम्हाला इथं 139 रुपये पाठवायचे. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. तुमचा व्हॉट्सॲप नंबरवरती मला स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर
5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी इथं जेवढं सांगितलंय ना ते सगळं मटेरियल तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पाठवून दिलं जाईल. आणि एवढं मटेरियल जर तुम्ही परीक्षेमध्ये केलं तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही वस्तूला कुठल्याही पुस्तकाला हात लावण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही 100% ही परीक्षा पास होणार पहिल्या प्रयत्नात आणि चांगल्या मार्काने, म्हणजे 100 पेक्षा जास्त मार्क घेऊन तुम्ही काय होणार, ही परीक्षा पास होणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर. काय सांगितलं बघा, एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यापैकी 1/4 विवाहित आहेत. पुरुषापैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती? काय सांगितलंय, त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. फक्त यांनी काय केलं, आपल्याला जी माहिती दिली त्याच्यापेक्षा आपल्याला थोडी अधिक माहिती काढायची. बघा आता यांनी काय सांगितलंय, 2/3 सदस्य काय आहेत, स्त्रिया आहेत. काय आहेत, 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. मग पुरुष किती आहेत ते आपल्याला काढायचंय. पुरुष किती असणार आहेत बघा बरं, किती असतील, याला काही गरज नाही. काय सांगितलं त्यांनी, 2/3 सदस्य काय आहेत, स्त्रिया आहेत. म्हणजे 3 पैकी 2 काय आहेत, स्त्रिया आहेत. म्हटलं 3 पैकी 1 काय असणार आहे, पुरुष असणार आहे. म्हणजे पुरुष किती आहेत, 1/3 आहेत. आता हे गणितात दिलं नाही आपल्याला, गणितात कुठं दिलंय का पुरुष 1/3 आहेत. पण आपल्याला याच्यावरून कळालं की त्या स्त्रिया किती आहेत, 2/3 स्त्रिया आहेत. मग राहिलेले काय आहेत, पुरुष आहेत. बघा 3 पैकी 2 स्त्रिया आहेत, म्हटलं 1 कोण असणार आहे, पुरुष असणार आहे. मग ते आपण कसं लिहितो, 3 पैकी 1 आहे म्हटलं 1/3 लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुरुष सदस्यापैकी 1/4 काय आहेत, विवाहित आहेत. आणि आपल्याला संख्या कोणाची दिली, अविवाहितची. मग आपल्याला अविवाहित लिहावं लागेल. अविवाहित किती आहेत, अविवाहित किती आहेत, 9 आहेत. पण जर असं गुणोत्तरात लिहायचं म्हणलं तर 4 पैकी 1 काय बघा, 4 पैकी 1 विवाहित आहे. म्हटलं अविवाहित किती असतील, 4 पैकी 3 असतील. मग ते आपण कसं लिहितो, 3/4 लिहितो. एवढी माहिती झाली, आपलं गणित सुटलं. तुम्ही फक्त एवढी जर माहितीचं विश्लेषण केलं व्यवस्थित तर आपलं गणित काय झालं, सुटलं. बघा परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता सर हे पुरुष 1/3 कुठून आले, कुठून आले, आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, स्त्रिया किती आता, 2/3 स्त्रिया आहेत. मग खाली पुरुष किती राहिले, 1/3. म्हणजे 3 पैकी जर 2 स्त्रिया असतील तर 1 काय असणार आहे, पुरुष असणार आहे. मग 1/3 आहेत पुरुष. तुम्ही म्हणता सर हे अविवाहित पुरुषांची संख्या 3/4 तुम्ही कुठून आणली, कुठून आणली, इथं काय सांगितलं आपल्याला, विवाहित पुरुष किती आहेत, 1/4 आहेत. म्हणजे 4 पैकी 1 काय आहे, विवाहित आहे. मग अविवाहित किती असतील, 4 पैकी 3 काय असतील, अविवाहित असतील. ठीक आहे. तसं तर ही एकदम बेसिक गोष्ट आहे, याची स्पष्टीकरण द्यायची सुद्धा गरज नाही. पण तरीही मी काय करतोय, देत आहे किंवा तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. मग तुम्हाला एवढं कळालं, पुरुष किती आहेत, 1/3 आहेत. त्यापैकी अविवाहित पुरुष किती आहेत, आता हे अविवाहित कोण आहेत, पुरुष आहेत. अविवाहित पुरुष किती आहेत, 3/4 आहेत. ठीक आहे. आणि किंवा किती आहेत अविवाहित पुरुष, 3/4 किंवा 9 आहेत. कारण इथं दिलेलं आहे की नाही 9 आपल्याला, बरोबर. मग गणिताची मांडणी कशी करायची, आपल्याला विचारलं एकूण सदस्याची संख्या, तुम्हाला माहिती आहे का सदस्य किती येत नाही. मग ती एकूण सदस्याची संख्या घ्या, x गुणिले काय करायचं, एकूण पुरुष किती आहेत, पुरुष 1/3 गुणिले काय करायचं, त्यापैकी अविवाहित किती दिलेत आपल्याला, 3/4 अविवाहित आहेत. आणि 3/4 किती दिलेत, 9 दिलेत. म्हणून बरोबर काय करायचं, 9 घ्यायचं. एवढी मांडणी झाली की तुमचं गणित सुटलं. मग काय होईल, गुणाकार करून घ्यायचा. x गुणिले 1 काय होईल, xच. x गुणिले 3 काय होईल, 3x. छेदामध्ये काय होईल, 3×4 12 बरोबर 9, जशाच तसे. मग आता पुढं काय होईल, इथे घेतो, x बरोबर काय होईल, x बरोबर काय होईल, 9 गुणिले 12 छेदामध्ये किती, 3. पुन्हा सांगतो आता हे कसे, बघा हे 3x इथं काय आहेत, गुणिले आहेत. बरोबरच्या पलीकडे गेलो हे काय होतील, भागिले होतील. हे 12 इथं काय आहेत, भागिले आहेत. बरोबरच्या पलीकडे गेलो हे काय होतील, गुणिले होतील. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे. मग काय होईल बघा, 3×1 3, 3×3 9. काय राहिलं, 3 गुणिले 12. मग x बरोबर 12×3 किती, 36. x बरोबर किती आले आपले, 36 आले. म्हणजे एकूण सदस्यांची संख्या किती आहे,
36 आहे. कुठे ऑप्शन 36? बघा पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी 36 दिलेला आहे. बरं ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला एकूण सदस्यापैकी जर ते फक्त म्हटले असते बाबा एकूण स्त्रियांची संख्या किती आहे, काय म्हटले असते? एकूण स्त्रियांची संख्या किती आहे असं जर म्हटले असते तर मग तुम्हाला माहिती आहे एकूण सदस्य किती आलेत आपले? 36 आलेत. किती आलेत? 36. त्यापैकी काय आहे 2/3 स्त्रिया आहेत की नाही, मग फक्त काय करायचं गुणिले 2/3 काय येईल 12. 12 दुने किती 24. एकूण स्त्रिया किती आहेत? 24 स्त्रिया आहेत. जर स्त्रिया विचारलं असलं तर स्त्रिया किती आहेत? 24 आहेत. मग 24 स्त्रिया आहेत म्हटलं पुरुष किती असतील? 36 मधून 24 गेले किती पुरुष आहेत? 12 पुरुष आहेत. आणि एकूण सदस्य किती आहेत? 36 आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एकूण स्त्रिया किती विचारू द्या, एकूण पुरुष किती विचारू द्या किंवा एकूण सदस्य किती विचारू द्या, तुम्हाला मेथड बदलायची नाही. एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे, घाबरू नका. समजलं असेल तर अतिउत्तम, नसेल समजलं तर अजून एक गणित आहे. ठीक आहे, बघा एका कार्यालयातील 3/4 कर्मचारी पुरुष आहेत. महिला कर्मचाऱ्यापैकी 1/3 विवाहित आहेत. जर कार्यालयात एकूण 10 अविवाहित महिला असतील तर कार्यालयातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या किती? आता काय विचारलं? एकूण कर्मचाऱ्यांची संख्या विचारली. मग एकूण कर्मचाऱ्यांची संख्या काय घ्यायची? x घ्यायची, कारण आपल्याला माहित नाही ना, मग ती x मानू. ठीक आहे, आता काय सांगितलं आपल्याला? 3/4 कर्मचारी काय आहेत? पुरुष आहेत. बरोबर. इथं आपल्याला काय दिलंय? 10 आकडा कोणाचा दिलाय? अविवाहित महिलांचा दिलाय. मग स्त्रिया किती आहेत याच्यामध्ये एकूण, किंवा महिला एकूण महिला किती आहेत याच्यामध्ये बघा बरं, किती असतील? पुरुष किती आहेत? 3/4 पुरुष आहेत. म्हणजे 4 पैकी 3 पुरुष आहेत. म्हटलं महिला किती असणार आहेत? 4 पैकी 1 महिला असणार आहेत. म्हणजे 1/4 काय आहेत? महिला आहेत. त्याच्यानंतर ह्या अविवाहित महिला किती दिल्यात त्यांनी? 10 दिल्यात. मग ह्या किती पैकी आहेत बघा बरं? महिला कर्मचाऱ्यापैकी 1/3 काय आहेत? विवाहित आहेत. म्हणजे 3 पैकी 1 काय आहे? विवाहित आहे. म्हटल्यावर 3 पैकी 2 काय आता? अविवाहित आहेत. 3 पैकी 2 काय आहेत? अविवाहित आहेत. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं? ह्या अविवाहित महिला किती आहेत? 3 पैकी 2 आहेत. म्हणजे किती आहेत? 10 महिला आहेत. हे कुठं दिलं आपल्याला? गणितातच दिलंय. मग फक्त यांची आपल्याला आता मांडणी करायची. मग काय करायचं? फक्त x गुणिले एकूण महिला किती आहेत? 1/4 गुणिले त्यापैकी अविवाहित महिला किती आहेत? 2/3 आणि अविवाहित महिला किती दिलेल्या आहेत आपल्याला? 10 दिलेल्या आहेत. म्हटलं जशाच तसे 10 घ्या. काय होईल? x गुणिले 2 काय होईल? 2x छेदामध्ये काय होईल? 4×3=12 बरोबर किती? 10 जशाच तसे. मग काय होईल आपलं या ठिकाणी? इकडे गणित जर घेतलं तर x बरोबर काय होईल? 10 गुणिले 12 बरोबर आहे की नाही? 10 गुणिले 12 छेदामध्ये 2. मग काय होईल? बे 1 बे बे 5 10. 5 गुणिले 12 म्हणजे x बरोबर काय आलं? 60 आलं. त्या समितीमध्ये एकूण सदस्य किती आहेत, किंवा एकूण त्या शासकीय कार्यालयामध्ये एकूण कर्मचारी किती आहेत? तर ते 60 आहेत. कुठे ऑप्शन 60? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे 60. खूप सोपं आहे गणित मित्रांनो. गणित तुम्हाला कधी सोपं जाणार आहे? जेव्हा तुम्ही गणित समजून घ्यायला शिकाल. आणि काय विचारलंय आणि मग हे विचारलंय तर हे काढायला आपल्याला माहिती काय पाहिजे. म्हणजे इथं जी माहिती दिली, आता इथं जी माहिती दिली त्याच्यापेक्षा आपल्याला त्या माहितीचं संकलन करून आपल्याला जी इनडायरेक्ट माहिती आहे, म्हणजे जी इथं दिली नाही पण ती वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो थोडक्यात त्याच्या मागची माहिती, म्हणजे त्या शब्दामागचा मतितार्थ हे त्यांनी आपल्याला दिलेला असतो. ठीक आहे, फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे. पुढचा प्रश्न 5 नंबर. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक विनंती आहे. भरपूर विद्यार्थी, भरपूर शिक्षक बांधव आपले व्हिडिओ पाहत आहेत, परंतु त्या व्हिडिओला लाईक करत नाही. तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. लाईक करणं कसं आहे? त्याला काही पैसे द्यावे लागतात का तुम्हाला? बाबा काही पैसे आहेत तर नाही. लाईक करणं काय आहे? मोफत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, सबस्क्राईब करायला सुद्धा काय आहे? मोफत आहे. दोन्ही गोष्टी काय आहेत? मोफत आहे. ठीक आहे, बघू पुढचं गणित. समजा एका वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने गोळा करून आपल्या वर्ग शिक्षकाकडे जमा केले. त्यामध्ये वर्ग शिक्षकाने 91 रुपये घातले व सर्व 2116 रुपये आपल्या मुख्याध्यापकाकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये दिले? काय विचारलंय? प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये दिले? मग प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये दिले?
एक्स रुपये दिले. किती रुपये दिले? एक्स. आपल्याला माहित नाही, आपल्याला काढायचं आहे. मग जी गोष्ट आपल्याला काढायची ती गोष्ट आपण काय करतो? एक्स मानतो. ठीक आहे. किती रुपये दिलेत? एक्स रुपये. प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये दिलेत? एक्स रुपये दिलेत. विद्यार्थी किती आहेत बघा, जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच त्यांनी काय केलेत? पैसे गोळा केलेत. म्हणजे एक्स विद्यार्थी असेल तर त्यांनी पैसे किती गोळा केलेत? प्रत्येकाने एक्सच गोळा केलेत. प्लस त्याच्यामध्ये काय केलंय? वर्ग शिक्षकांनी काय घातलंय बघा, स्वतः काढले 91 रुपये त्याच्यामध्ये त्यांनी टाकले. आणि बरोबर सगळी रक्कम किती झाली? मग जमा किती झाली? 2116. किती झाली? 2116 रुपये त्यांनी मुख्याध्यापकाकडे देऊन टाकले. मग काय होईल? एक्स गुणिले एक्स काय होईल? एक्सचा वर्ग अधिक काय होईल? 91 बरोबर किती? 2116. मग काय होईल? एक्स वर्ग बरोबर काय होईल? 2116 वजा किती? 91. बघा हे 91 इथं अधिक आहेत, बरोबरच्या पलीकडे गेले हे काय होतील? वजा होतील. म्हणून आपण या ठिकाणी वजा घेतले. मग गणित काय होईल आपलं? एक्स वर्ग बरोबर काय होईल? ही वजाबाकी करावं लागेल आपल्याला. 6 मधून 1 गेला, किती राहिले? 5 राहिले. 11 मधून 9 गेले, किती राहिले? 2 राहिले. 0 आणि खालचे किती? 2 जशास तसे. म्हणजे किती? 2025. किती राहिले खाली? 2025 राहिले. मग आता एक्सचा वर्ग आहे, मग आपल्याला ह्या 2025चं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग किती आहे? 2025 आहे. ठीक आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर एक्स बरोबर किती येईल? मग आपलं 45 येईल. 45 या संख्येचा वर्ग काय आहे? 2025 आहे. तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत किंवा पाठ नसतील तर वर्ग कसे काढायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता तुम्हाला वर्ग जरी माहीत नसता तरी तुमचा बघा वर्ग काढायला तुम्हाला सोपं सांगतो. सगळा वर्ग काढीत बसायची गरज नाही आपल्याला किंवा वर्गमूळ काढीत बसायची गरज नाही. बघा इथं शेवटी किती आहेत? 5 आहेत. शेवटी किती आहेत? 5 आहेत. मग तुम्हाला माहिती आहे ज्या संख्येच्या शेवटी 5 असेल, एकक स्थानी 5 अंक असेल, त्या संख्येच्या वर्गाच्या स्थानी सुद्धा काय येतो? 5 अंक येतो. मग बघा बरं इथं 4 आहेत. 4चा जर वर्ग केला तर शेवटी 6 अंक येतो एकक स्थानी. इथं 6 आहेत. 6चा वर्ग केला तर एकक स्थानी कोणता अंक येतो? 6 6 36 म्हणजे 6च येतो. 5चा केला तर काय येतो? 5 5 25 म्हणजे एकक स्थानी 5 येतो. 4चा केला तर पुन्हा काय येतो? 6 येतो. मग इथं एकक स्थानी 5 असणारी आपल्याला संख्या कोणती होती? एकच होती, ती मध्ये 45. लक्षात येतंय? म्हणजे तुम्ही असंही काढू शकता जर तुम्हाला वर्ग काढता आला नाही तर. ठीक आहे. पुढचं गणित बघा 6 नंबर. एका सहलीसाठी बघा जेवढे विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येकाने जमा केले. म्हणजे समजा 50 विद्यार्थी असले तर प्रत्येकाने 50 रुपये जमा केले. 40 विद्यार्थी असले तर प्रत्येकाने 40 रुपये जमा केले. सहल प्रमुखाने स्वतःचे 135 रुपये घातले. तेव्हा 5035 रुपये जमा झाले. तर त्या सहलीला एकूण किती विद्यार्थी गेले असं आपल्याला विचारलंय. मग किती विद्यार्थी गेले सहलीला बाबा? एक्स विद्यार्थी गेले. प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये गोळा केले? ते जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच. विद्यार्थी किती आहेत? एक्स म्हटलं रुपये किती गोळा केले? एक्सच. अधिक सहल प्रमुखाने किती रुपये घातले? 135 रुपये घातले बा सहल प्रमुखाने. बरोबर किती रुपये जमा झाले? मग 5035. ठीक आहे. मग काय करायचं आपल्याला? काय होईल? एकचा वर्ग बरोबर काय होईल? 5035. आता शॉर्टकटमध्ये जायचं, प्रत्येक स्टेप लिहून घेत बसायचं नाही. वजा काय होईल? 135 होईल. आता हे वजा 135 कसं झालं तुम्हाला सांगितलंय, कळालं असेल तुम्हाला. मग बरोबर वजाबाकी जर केली तर काय होईल? एकचा वर्ग बरोबर किती? 5035 मधून 135 गेलो किती राहतात खाली? 4900. किती राहतात? 4900. मग आपल्याला ह्या 4900चं वर्गमूळ काढावं लागेल. तेव्हा आपल्याला एक्स बरोबर येईल. मग 4900चं वर्गमूळ किती असणार आहे? 49चं वर्गमूळ किती आहे? 7 आहे. पुढे 2 शून्य आहेत म्हटलं आपल्याला वर्गमूळामध्ये काय शून्य घ्यावा लागतो? 1 शून्य. म्हणजे किती आलं? 70. कुठे ऑप्शन 70? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे 70. मग एकूण किती विद्यार्थी सहलीला गेले? 70 विद्यार्थी गेले. प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये गोळा केले? तर 70च रुपये गोळा केले. म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच रुपये त्यांनी गोळा केले होते. मग तुम्हाला एकूण विद्यार्थी विचारू द्या किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती रुपये गोळा केले विचारू द्या, काहीही फरक पडत नाही. आपलं उत्तर काय येणार? 100% बरोबरच येणार. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 आहे. गणित वाचून घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा एका संख्येची 7 पट
एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? बघा आपल्याला काय सांगितलंय, एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटींची वजाबाकी किती होईल असं आपल्याला विचारले. मग आपल्याला ती संख्या माहिती आहे का? संख्या कोणती आहे? एक संख्या आहे. मग ती एक संख्या काय करावं लागेल आपल्याला? एक्स मानावं लागेल. ती संख्या आपण काय केली? एक्स मानली. मग आपल्याला काय सांगितलं, त्या संख्येची 7 पट आणि 4 पट. 7 पट म्हणजे काय होईल? ह्या एकची जर 7 पट केली तर किती होईल? 7x होईल. 4 पट केली तर किती होईल? 4x होईल. त्यांची काय करायला सांगितली? त्यांनी बेरीज करायला सांगितली. मग त्यांची बेरीज किती येते? त्यांची बेरीज 66 येते. म्हणजे ही बेरीज किती येणार आहे? 66 येणार. म्हटलं बरोबरच्या पुढं 66. मग काय होईल? 7 आणि 4 किती? 11x बरोबर किती होईल? 66. मग x बरोबर किती होईल? 66 छेदामध्ये 11. 11 एका 11, 11 सक 66. x बरोबर किती आलं आपलं? x बरोबर 6 आलं. x बरोबर किती आलं? 6 आलं. ती संख्या किती आहे? 6 आहे. आता काय विचारलं आपल्याला? त्या संख्येची तेवढीच पट म्हणजे 7 पट आणि 4 पट यांची वजाबाकी करायची. मग 6ची जर 7 पट केली तर काय होईल? 26 आता किती? 42 वजा 6ची 4 पट 26 चौक किती? 24. बरोबर यांची वजाबाकी जर केली, 42 मधून जर 24 गेले तर खाली किती राहतात? 18 राहतात. बघा कुठं आहे का ऑप्शन आपल्याला 18? या ठिकाणी जवळच आहे बघा. पर्याय क्रमांक 4 आपल्याला 18 दिलेलं आहे. काही विशेष आहे का याच्यामध्ये? काहीच विशेष नाही. फक्त तुम्हाला त्यांनी विचारलंय काय ना, हे एकदा समजून घ्यायचंय आणि व्यवस्थित उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे. एका संख्येची 9 पट आणि 5 पट यांची बेरीज 140 आहे, तर त्या संख्येच्या त्याच पटींच्या संख्यामधील वजाबाकी किती राहील? ठीक आहे. किती नंबर गणित आहे? 8 नंबर गणित आहे आपलं. बघूया. एका संख्येची 9 पट आणि 5 पट. मग ती संख्या किती आहे माहिती आहे का आपल्याला? जी माहिती नाही ती काय करतो आपण? x घेतो. 9 पट म्हणजे काय सांगितलंय? 9x अधिक किती? 5 पट म्हणजे काय? 5x बरोबर यांची बेरीज किती येते? 140 येते. घ्या 140. मग छेदामध्ये काय होईल? 9 आणि 5 किती? 9 आणि 5 14. x बरोबर किती? 140. मग x बरोबर किती राहील? 140 छेदामध्ये 14. मग x बरोबर किती होईल? 10 होईल. x बरोबर किती होईल? 10. म्हणजे ती संख्या किती आहे? 10 आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? यांची वजाबाकी सांगितली. मग 10ची 9 पट किती होईल? 10ची 9 पट होईल 90 वजा 10ची 5 पट किती होईल? 50. यांची वजाबाकी केली तर किती होईल? 40 होईल. कुठं 40 आहे का ऑप्शन? बघा पर्याय क्रमांक 2 आपल्याला 40 या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. 9 नंबर गणित आपलं काय विचारलं बघा. एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171 येते, तर ती संख्या कोणती असं आपल्याला विचारलंय. मग माहिती आहे का आपल्याला ती संख्या कोणती आहे? माहित नाही म्हटलं ती संख्या काय करायची? x मानायची. ती संख्या काय करायची? x मानली. मग समजा आपण ती संख्या जर x मानली तर त्यांनी काय सांगितलं? त्या संख्येला 8 न गुणायचं. मग त्या संख्येला जर 8 न गुणवलं तर काय होईल? 8x होईल. काय होईल? 8x. त्याच्यामध्ये परत काय सांगितलंय? येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले, 99 मिळवले म्हणजे बेरीज केली तर बरोबर किती येते? उत्तर किती येतंय? 171 येते. किती येते उत्तर? 171 येते. तुमची जर एवढी मांडणी व्यवस्थित झाली ना तर तुमचं उत्तर 100% बरोबर येणार आहे. म्हणून गणितामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला आहे? तर तुम्ही मांडणी कशी करता याला महत्त्व आहे. मग काय होईल? 8x बरोबर काय होईल बघा बरं. 8x बरोबर काय होईल? 171 वजा 99. मग x बरोबर काय होईल? 171 मधून जर 99 गेले तर खाली किती राहतील? 72 राहतील. किती राहतील? 72. छेदामध्ये किती? 8. मग 8 9 72. x बरोबर किती आला?
9 आला, म्हणजे ती संख्या किती आहे? 9 आहे. कुठे ऑप्शन 9? ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 9 दिलेलं आहे. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त तुम्ही गणित एकदा व्यवस्थित समजून घ्या, त्याची मांडणी कशी करायची हे समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 10. एका संख्येला 7 ने गुणून त्यामध्ये 45 मिळवले असता उत्तर 101 येते, तर ती संख्या कोणती? आता ती संख्या माहिती आहे का आपल्याला? माहित नाही. मग ती संख्या घ्या x. ती संख्या काय मानू आपण? x मानू. x ला काय केलं त्यांनी? 7 ने गुणिलंय, म्हणजेच काय होईल? 7x अधिक त्याच्यामध्ये किती मिळवलेत? 45. 45 मिळवल्या उत्तर किती येतंय? 101 येतंय. किती येतंय? 101. मग काय होईल? 7x बरोबर काय होईल? 101 वजा 45. मग 7x बरोबर काय होईल? यांची जर वजाबाकी केली, 101 मधून जर 45 गेले तर खाली किती राहतात? 56 राहतात. किती राहतात? 56 राहतात. मग x बरोबर काय होईल? 56 छेदामध्ये हे 7. ठीक आहे. मग 7 1 7, 7 8 56. x बरोबर किती आला? 8 आला. मग ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या 8 आहे. काय आहे का याच्यामध्ये विशेष असं काहीच नाही मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 11 नंबर. एका संख्येला 8 ने गुणून त्यामध्ये 44 मिळवले असता उत्तर 164 येते, तर ती संख्या कोणती? उत्तर काढायचंय आणि कुठं सांगायचंय? कमेंटमध्ये सांगायचंय. सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद मित्रांनो.